सकाळी लावलेल्या मॉर्निंग अलार्ममुळे आपलं दिवसभराचं शेड्यूल सगळं सेट होतं. अगदी सगळी कामं व्यवस्थित होतात, वेळेत होतात आणि आपण अचूक त्या गोष्टींपर्यंत अगदी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून जातो. पण कल्पना करा, की एक दिवस हा अलार्म वाजलाच नाही आणि त्या दिवशी तुमच्या ऑफिसची खूप अर्जंट मीटिंग आहे आणि खूप महत्त्वाच्या क्लायंटसोबत तुमची डील आहे. पण अलार्म न वाजल्यामुळे ना तुमची सकाळची कामं होऊ शकत आहेत आणि नाही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत आहे. भीती कसली आहे? आयदर ती मीटिंग कॅन्सल होईल आणि जी काही महत्त्वाची डील आहे त्यावरती पूर्णपणे पाणी फेरलं जाईल. नुसती कल्पना जरी केली तरीही भीती वाटते. असाच आपल्या शरीरामध्ये एक अलार्म सेट आहे. जो अलार्म आपल्याला सकाळी उठल्या-उठल्या आपल्या शरीरातील तो अलार्म वाजतो आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस 40 ते 50% तो तुमच्या शरीरामध्ये असतो. आता हा अलार्म म्हणजे कोण? तर हा अलार्म म्हणजे आपला कॉर्टिसॉल हार्मोन. हा हार्मोन्स मूत्रपिंडाच्या वरच्या ग्रंथीतून तयार होतो आणि या हार्मोन्समुळे मॉर्निंगला उठल्या-उठल्या तुम्हाला अलर्टनेस येतो, तुम्हाला दिवसभराला एनर्जी राहते, तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो, तुमच्या इम्युन सिस्टमसाठी हा हेल्प करतो. पण तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट प्रमाणामध्ये असेल तर योग्य आहे, पण जेव्हा ती गोष्ट प्रमाणाच्या बाहेर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये असते, त्यावेळेस शरीर तुम्हाला सिग्नल द्यायला लागतं. तसंच या हार्मोन्सच्या बाबतीत आहे. हा हार्मोन्स जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हाय असतो, तेव्हा हा हार्मोन्स तुम्हाला ताण येतो, तणाव येतो, तुम्ही स्ट्रेस अंडर जाता, तुमचा मेटाबॉलिझममध्ये गडबड होते. त्यानंतर तुमचं बॉडी फॅट स्टोअर करायला लागतं. स्पेसिफिकली बॉडी फॅट, इन्सुलिन रेझिस्टन्स होतं, तुम्हाला शुगरची क्रेव्हिंग्स होते आणि बीपी वाढायला सुरुवात होते. लहान-लहान गोष्टींवरनं तुम्ही चिडचिड करता. इन्फ्लमेशन बॉडीमध्ये राहायला सुरुवात होते. तर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर हे इतकं सुंदर निसर्गाने बनवलं आहे ना, की जरी समजा या शरीरामध्ये एखादी गोष्ट जरी त्यांनी सिग्नलने दाखवली, तरीही ती हील कशी करायची हेही शरीर स्वतःच सांगतं. जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जाता त्यावेळेस तुमचा कॉर्टिसॉल हा बॅलन्समध्ये येतो आणि तुमची बॉडी नॅचरल वेने त्या सर्व गोष्टींना हीलिंग करायला तुम्हाला मदत करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट या केसमध्ये तुम्हाला हाय प्रोटीन डाएट घ्यायचं आहे. तुमचं स्ट्रेस मॅनेज करायचं आहे, हलका एक्सरसाइज करायचा आहे, तुम्हाला डीप ब्रीथिंग करायचं आहे. मेडिटेशन हा त्यावरती सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्हाला 2-2 सेकंदांचं मेडिटेशन जसं की श्वास घेणं, 2 सेकंद होल्ड करणं आणि त्यानंतर परत तो एक्सेल करणं. या प्रकारचं मेडिटेशन करूनही तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं. तर जेव्हा ही बॉडी छोटे-मोठे सिग्नल्स देते, तर ते सिग्नल्स ओळखून त्यानुसार काम करायला लागा, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही आहे आणि आपण कशाप्रकारे हील करू शकतो एखाद्या गोष्टीवर, यासाठी तुम्हाला मदत होते. आणि अजून एक गोष्ट सांगते, आयुर्वेदामध्ये ना अशी एक सुंदर वनस्पती आहे, जी तुमचं स्ट्रेसही मॅनेज करते, तुमचं कॉर्टिसॉलही बॅलन्स करते आणि तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करते. ती म्हणजे अश्वगंधा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही अश्वगंधाही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता.